ये रसिका ये. श्रद्धा कपूर यांच्या सिनेमाची 2 तिकीटं हवी आहेत. आहेत का उपलब्ध? नाहीये. नाही मामा, गरजच नाही ना मला यार. अरे तुमची पोरगीच माझ्या अंगात घुसते. नाही ना, मी कशाला झगडं करू. नाही ते ऐक्याच्या पलीकडे डायरेक्ट. हा मी आता आहे ना एकदम अज्ञात स्थळी आहे बा. हा सापडणारच नाही कोणाला. नाही मामा, माझ्या डोकं नका खाऊ तुम्ही आता. हा आता तुम्ही बोला तुमच्या पोरीशी काय बोलणं तर माझ्याशी नका बोलू. चालेल फोन नका करा आता 2-1 तास. हो हा ठेवतो मामा. आप्पा एक 8 वाजेचं फटक्यात तिकीट दे बरं. 5 मिनिटं बाकी आहे. हे घे पैसे. एकच तिकीट दे. एक मिनिट, तुम्ही इकडे या. इथे या आधी इथे. हे पहा, माफ करा पण हे शिस्तीला धरून नाही आहे. म्हणजे रांगेत आधी आम्ही आलो आहोत. आधी तिकीट आम्हाला मिळायला हवं. अरे तुम्ही तिकीट काढायला उभे आहे का? होय. सॉरी मला माहिती नव्हतं. नाही. आप्पा येणले पहिले दे मग मला दे. मग एका ट्रेन थोडी दे सुटून जाईन बुवा. घ्या तुम्ही तिकीट घ्या. फक्त फटक्यात घ्या. 5 मिनिटं बाकी आहे. श्रद्धा कपूरच्या सिनेमाचे 2 टायमिंग्स आहेत सर. पहिल्या स्क्रीनवर 8 वाजता आहे, दुसऱ्या स्क्रीनवर 8:20 वाजता आहे. तुम्हाला कुठला देऊ? रसिका, मला वाटतं आपण 8:20 वाजताचं घेऊया, जेणेकरून आपल्याला घाई होणार नाही. हो असं काय करता? रात्री पोहोचायला घरी उशीर होईल. पुन्हा मला स्वयंपाकाचं वगैरे पाहायचं असतं. त्या सगळा गोंधळ नाही का होणार? त्यात काय एवढं? हवं तर आज खिचडी लाव. कालच आपण खिचडीचा बेत केला होता नाही का? आज करायचा म्हणजे वरण भात पोळी बरं भाजी यांच्या सगळंच कुकरच्या करणार. शिट्ट्या होता तोपर्यंत मला तिकीट देतो काय? अगं बाई, एक मिनिट. हे पहा, ही आमची वैयक्तिक बाब आहे. तुम्ही यामध्ये बोलू नका. बरं चुकलं पण तिकीट घ्या होय. पहिले. हा. काउंटरवाले दादा, तुम्ही आम्हाला 8:20 तिकीट द्या, जेणेकरून आम्हाला घाई होणार नाही. ओके सर. कुठल्या 2 तिकीट्स देऊ? रसिका, मला सांगा, आपण कुठलं बरं तिकीट घ्यायचं? मधलं तिकीट घ्यायचं का? सीट्स आपण मधल्या सीट्स. मधली घ्यायला हरकत नव्हती हो, पण लोक सारखी जाये करतात, पायावर पाय पडतो मग. नकोच. सर आय विल सजेस्ट यू तुम्ही कॉर्नर सीट्स घ्या प्लीज. अगं बाई, कॉर्नर. बऱ्याच वर्षात तसं कॉर्नर सीटला बसणं झालंच नाहीये. कॉलेजमध्ये असताना बसायचे कधी कॉलेजच्या मित्रांसोबत जाणं व्हायचं ना, तेव्हा मी आणि माझी एक मैत्रीण, आम्ही नेहमी कॉर्नरच्या सीटवरच बसायचो. बर, कुठे असेल सुहास? कोण? माझी मैत्रीण सुहास. आम्ही जायचो ना एकत्र. सध्या भेटणंच झालं नाही हो. त्याची आवश्यकताही नाहीये. नाही आवश्यकता असं नाही, आठवणी येतात ना कधी कधी. असू दे, गरज नाही आपल्याला. कॉर्नर तिकिटाची गरज नाही. मुळात काय आहे, कॉर्नरला बसूच नाही. काय, कॉर्नरला असतात स्पीकर, त्यामुळे एका कानाला जास्त ऐकू येतं, दुसऱ्या कानाला कमी ऐकू येतं. त्यामुळे काय होतं, तर कानाच्या पडद्यावर आवाजाचा आघात होतो आणि बधिरता येऊ शकते. त्यामुळे नको, कॉर्नर सीट नको. अरे घ्या ना. कॉर्नर वरती बसणारे लोक अशी बी काही पिक्चर पाहायला नाही केले येतात नाही. बापरे, मग कशाला बरं येत असतील? इथून सुरुवात आहे याची. नाही, तरी पण आम्हाला कॉर्नरची सीट नको. नाही, अजिबात नाही. दादा तुम्ही मधलीच तिकीट द्या. श्रद्धा कपूरचा सिनेमा 8:20 वाजता. जेरो 2 तिकीट्स 24-25. बरोबर. कार्ड की कॅश सर? कार्ड. मी कार्डने पेमेंट करणार. ओके. काढा लवकर. हो. कुठलं बरं देऊ? हे नाही. अहो. आज सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार. आज तुझा नंबर. बर. हे घ्या. मी काय म्हणते, आवरा बरं का पटकन, सिनेमा सुरू व्हायची वेळ झाली. सर हे एबीसी बँकेचं कार्ड आहे. तुमच्याकडे जर MHJ बँकेचं कार्ड असेल तर तुम्हाला 10% डिस्काउंट आहे सर. अरे बाप, आता MHJ ची बँक बी निघाली का? काही दिवसात स्वतःच शेअर मार्केट काढतीने. काय भरोसाच नाही. आले असू द्या, चालेल. आहे माझ्याकडे MHJ बँकेचं कार्ड आहे. बघ रसिका, तू म्हणत होतीस MHJ बँकेचं कार्ड घेऊ नका, झाला की नाही फायदा? हे घ्या, MHJ बँकेचं कार्ड. आता तिकीट द्या फटक्यात त्यांना. सॉरी सर, हे चालणार नाहीये. काय, हे कार्ड चालणार नाहीये? जर हे चालणार नाही तर मग काय चालणार आहे? आणि काल घेतलेलं कार्ड आहे, असं कसं चालणार नाही? नाही, एक्झॅक्टली सर. तुम्हाला इथे वापरायच्या आधी ATM मध्ये जाऊन एक ट्रान्झॅक्शन करावं लागेल, तरच हे कार्ड सोफ्यावर बसेल. आय मीन ऍक्टिव्हेट होईल. ओ हे पाय आप्पा, अरे तू हे 500 रुपये घे. पिंटो इकडे पाय माझ्याकडे. तू हे 500 रुपये घे. ह्या दोन्हीचे बी तिकीट काढ, मग बी तिकीट काढ. यांना जी पाहिजे ती जागा दे. मला उरेल सुरेल जागा बी दिलीच चालेल.
म्हणजे पडद्याच्या मागे मी बसवलं चालेल. अरे माझ्या बायकोचा फोन याच्यात मला एसी मध्ये जाऊन झोपू दे यार, मी पिक्चर फाईल नाही आलाय. हे घे तू 500 रुपये घे. एक मिनिट आत ठेवा त्या आधी. मुळात तुमच्या पैशावर आम्ही चंगळ का बरं करायची? अबे उधारी समज यार. अगं बाई उधारी हे. नाही हो नाही, आयुष्यात 1 रुपयाची उधारी केलेली नाही आम्ही. अर्धी पोळी खाऊन राहिलो पण तूप साखरेसाठी कोणापुढे हात पसरले नाहीयेत आजपर्यंत. अगदी हो मुळात उधारी घेणं आमच्या तत्वातच बसत नाही. अगदीच. प्रश्न तत्वांचा आहे, आम्हाला तुमची उधारी नको. अरे तुम्ही दुसरं कार्ड द्या ना यार, आणि करा ना ते ट्रान्झॅक्शन. एक मिनिट हे पहा मी हा. दुसऱ्या कुणाचं ऐकून माझं मत बदलत नाही, पण तुम्हाला घाई आहे, मी दुसरं कार्ड देणार. धन्यवाद धन्यवाद. एक मिनिट पटापट आवरा. देतोय रसिका हा. देतोय. हे घ्या, हे दुसरं कार्ड. हा थँक्यू सर. हे जरा तापटच वाटतंय तू. हो. किती बडबड कर. सर हे कार्ड चालत नाहीये. व्हॉट? असं कसं शक्य होईल? दिस इज नॉट पॉसिबल. अरे पॉसिबल होणारच नाही ना, तुला व्हिजिटिंग कार्ड दिलं त्याले. येस सर. अरे बापरे. काय हो वेंधळपणा. माझा वेंदोळेपणा झाला. काय आता दुसरं कार्ड द्या होय, पटकन. होय. सर तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर आहात? हो. अरे आयुर्वेदिक अशी नाही तर व्हेटर्निटी असेल. तुला काय प्रॉब्लेम आहे यार? नाही जरा मला स्किनचा त्रास आहे म्हणून विचारलं. काय नाही हे माझं कार्ड घ्या. हा. आणि काय त्रास आहे मला? तुम्हाला रॅशेस आलेत का? दाखवा बरं. आत येता का? हा. अरे ते जडीबुटीवाले किमान तंबू टाकता रे. तू खडे खडे सुरू होऊन गेला इकडे. सॉरी. अरे कुठे मी दुकान लावतो का तू यार? नाही sorry. नाही. मला माफ करा. मला माफ करा म्हणजे नाही. हा. सर पिन तुम्हाला हो. टाकावं लागेल. पेन मी हे घ्या. ओके सर. हा चला लवकर द्या. सर इनकरेक्ट म्हणतायत ते. पिन इनकरेक्ट आहे. अहो. असं कसं शक्य आहे? यस मला आठवलेलं आहे. हा त्या कार्डाचा पिन नव्हे, मी दुसऱ्या कार्डाचा पिन टाकला. मला काय आठवलं. करायचं ना तुमच्या होय, होय, होय. वेंधळपणाचं. कान इकडे करा. 1 2 0 4. 1 2 0 4 या कार्डचा पिन नव्हे. मला माहिती आहे 1 2 0 4 नव्हे. असं काय करताय? पिन असं 4 चौघात बोलायचा असतो का? सांगायचा असतो का? नाही, बरोबर. म्हणून कानात सांगितलं ना बापरे. तुमच्या. नाही, पण मला असं म्हणायचं आहे की 1 2 0 4 नव्हे, ह्या कार्डचा कदाचित 3 4 5 7 असावा. नाही अहो असं काय करताय? 1 2 0 हळू 4. हळू अरे हळू. तुम्ही माझ्याकडे पाहून का बरं कुजबूज करताय? हा तुमच्या 4 नंबर वरती मी का तुमची इस्टेट लुबाडून देणार आहे का? नाही हा? तसं नाही. अरे तुमच्या तोंडावरून वाटत बी नाही झालं तुमच्या बँकेत 1000 रुपये तरी असतील का? कसं बोलताय ते? यांना सांगा. अरे काय बोलता म्हणजे काय? अरे माझ्याकडे पहा. अरे 100 एकरची केळी आहे, ऊस आहे. साला गुंठा भरवी इकला ना तर खडे खडे इकत घेऊन टाकीन तुला मी. अरे मी ते पैसे काढीन का यार? शिलगाव असाला मला पिक्चरच नाही पाहणार. तू बी जाय चर्चा नाही, करत बस यार. एक मिनिट. नाही मी पिक्चरच ऐका तुम्ही. हॅलो एक मिनिट. मला आठवलेला आहे पिन. यांच्या चिडण्यावरून मला पिन आठवलेला आहे. थांबा द्या. सर फाईन. सर एक पिन टाकायच्या आधी मला विचारायचं होतं तुम्हाला काही खायला हवंय का? तसं मी ऍड करतो त्यात. हो हो चालेल नाही, ना. नको. म्हणजे घरी जाऊन स्वयंपाकाचा गोंधळ घालायची गरज नाही हो. खाण्याच्या पदार्थांमध्ये काय काय आहे तुमच्याकडे? कॉम्बो पॅक आहे मॅम. एक फ्रेंच फ्राईज, कोल्ड ड्रिंक, बर्गर मिळेल किंवा मग तुम्हाला पिझ्झा, चिकन नाही एक मिनिट. या सगळ्या गोष्टींची गरजच नाहीये ना आपल्याला. अहो पण मला घरी जाऊन सगळं पुन्हा करावं नाही, लागेल हो. रसिका, असं नका करू. आपल्याला- एखादा पदार्थ घेऊन काहीच करत नाही हो ना. अरे बाप तुम्ही अजून इकडेच आहे? गेले नाही मध्ये? हा सेम प्रश्न मी तुम्हाला विचारू शकतो. अरे बाप तुम्ही गेले होतात, परत कसे काय आले? अरे माझ्या घरचा बंब जो पेटलाय ना तो तसाच आहे अजून. अगं बाई असा बंब. घरी बंब पेटत ठेवून तिथे तुम्ही सिनेमा बघायला आलात? घरी तिकडे आग लागली तर कोण जबाबदारी घेणार आहे? बंब म्हणजे माई बायको. 1 मिनिट. काय म्हणालात तुम्ही? बंब म्हणजे माई बायको. हे अत्यंत चुकीचं विधान आहे. हा? हे अत्यंत चुकीचं विधान आहे. आपल्या पत्नीला वस्तू साधर्म संबोधणं हे अत्यंत मागासलेपणाचं लक्षण आहे. मी याचा निषेध करतो. ओ मी माझ्या बायकोले बंब म्हणीन नाही तर बॉम्ब म्हणीन. तुया का बापचं आता बे? तुझ्या बायकोले बोललो मी फटाकडी या म्हणून. बोल. 1 मिनिट. हे तुमचं जे आहे ते फार चुकीचं आहे. आणि तू रसिका हे त्याहून जास्त चुकीचं आहे. अहो त्यांनी कौतुक केलं. असं फटाकडी वगैरे असं कौतुक कित्येक दिवसात ऐकलं नव्हतं ना. ऐकू पण नकोस. यावर आपण घरी जाऊन चर्विचरण करूच. पण तुम्ही हा म्हणजे तुमचं तसं बरोबर आहे की तुम्ही तुमच्या बायकोला काहीही म्हणू शकता. माई मर्जी. पण तरीही तुम्ही तुमच्या पत्नीस असं वस्तू साधर्म संबोधता हे ऐकल्यानंतर माझी सामाजिक जबाबदारी आहे, माझं कर्तव्य आहे. मी निषेध नोंदवायला हवा. कळला? तुम्ही स्त्रीला असं काही बोलू शकत नाही. तिची एक स्वतंत्र अभिव्यक्ती आहे. लय फोडला पाहिजे तुले. अरे बापरे. लय मारला पाहिजे. म्हणजे असं ना लय खपा द्यायला पाहिजे तुले. हा अबे सिनेमाला बायको सोबत जातो 2 तिकीट काढायला अर्धा तास लागतो तुले. हा?
का ना घसडवा अल्लग रोडावर. हा तुला इथला मारवा नाही यार, शपथ असा चेचायला पाहिजे तुला. So गल्ली धरून तू पैतोय बुवा आणि त्या मागे काठी घेऊन लागले. बघा मला येत आहे लक्षात की तुम्ही जे आहे फोनवर बोलण्याचं नाटक करता आहात आणि मला बोलता आहात, मला कळत आहे. हे मी फोनवरच बोलतोय, ही माझी अभिव्यक्ती आहे आणि मी पाहिजे तसाच बोलेन. काढ तिकीट आता, काढ. लय मारीन तुला त्या. तो मला तिकीट द्या आणि त्यासोबत माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज आणि कोक द्या, हिच्यासाठी बर्गर द्या, मी बर्गत बसेन. सर तुमचे 621 रुपये झालेले आहेत, पण पेमेंट करण्याआधी मी तुम्हाला विचारतो, तुम्ही आमच्या सोशल कॉजसाठी 1 रुपया भरू इच्छिता का? अगदी 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 अगदी. थँक्यू सर. पण मला सांगा की हा जो 1 रुपया आहे तो जातो कुठे? तो तुम्ही कुठल्या संस्थेला डोनेट करता की तुम्ही स्वतः एखादा उपक्रम राबवता? ऐका ना हो, 1 रुपया ना त्याची एवढी कुठे चौकशी करतात? हा, पण चला तिकीट सिनेमा काढा. चावून. नाही सर, नाही. आम्ही हा 1 रुपया MHJ वेलफेअर फंड फॉर सेव्ह गौरव मोरे ऍक्टिव्हिटीसाठी डोनेट करतो. अरे बाप, करतो काय मी? Yes, गौरव मोरे. येस सर, तेच गौरव मोरे. मारू घ्या, काढू घ्या. अरे बाप. अरे बापरे, हे कुठले गौरव मोरे? मारू घ्या, काढू घ्या. अरे बापरे, ते गौरव. त्यांच्यासाठी तुम्ही हे करताय? येस सर. घ्या, माझ्याकडून 1 रुपया घ्या. Yes. आणखीन एक मला प्रश्न तुम्हाला विचारायचा होता, तो म्हणजे असा, मी जो 1 रुपया तुम्हाला देणार आहे त्याच्यावर मला टॅक्स बेनिफिट मिळू शकतो का? म्हणजे ATC अंतर्गत तो मी क्लेम करू शकतो का? अरे बापरे, 1 रुपयावर तुम्ही टॅक्स बेनिफिट मागताय? अगदी. हा? टॅक्स हा देश उभारणीच्या कामासाठी अत्यंत महत्वाचा असतो, तो मिळालाच हवा. येस सर, तुम्ही टॅक्स बेनिफिट क्लेम करू शकताय सर, तुम्हाला मिळू शकतो तो. बाग मिळेल हो बाग सर. रसिका बाग. चला. म्हणून मी नेहमी म्हणतो, अतिघाई संकटात नाही. शांतपणे विचारलं तर मला कळलेलं आहे की 1 रुपयावरती मला साधारण आकडेमोड केली ऐका ना तर हो, नाही, अहो थांबा, फार एक मिनिट. उशीर होतोय. उशीर होतोय, लवकर हो, चला. साहेब. सिनेमाची सुरुवात चुकवून नाही चालायचं आपल्याला. नाही एकच मिनिट थांब. 1 रुपयावरती मला 28 पैसे टॅक्स बेनिफिट मिळतो. अरे बापरे, बरं, 28 पैसे. अरे एवढे पैसे ठेवशील कुणी तू? अरे बाप. एक मिनिट हे पहा सद्गृहस्थ, हा. इथे प्रश्न पैशांचा नव्हे मग तर गौरव मोरेंचं आयुष्य सिक्युअर करण्याचा आहे. अरे बाप, आता 72 पैशात तो राजवाडाच बांधणार आहे. तिकीट काढतो यार पहिले. मी काढणार आहे. तिकीट मी- घ्या पटकन. होय होय रसिका, आता तिकीट Time घेणार. होऊ राहिला ना यार. पण त्याआधी मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. ते नंतर विचारा. मी काय म्हणतो वहिनी, म्हणजे तुमची हरकत नशीन तर तुम्ही माझ्याबरोबर चालता का पिक्चरला? म्हणजे यांच्या नादी लागलं ना तर तुम्हाला शेवटचे नावं बी भेटावं नाही पिक्चरचे. नाही हा, म्हणजे तुमची हरकत नशीन तर उगाच म्हणजे हे नाही, नाही. तसं हरकत घेण्यासारखं नाहीये. हा. कारण यांच्यासोबत सिनेमा पाहायला आला ना, सुरुवात नेहमी चुकते आणि आजच्या सिनेमाची सुरुवात चुकवून चालायचंच नाही मला. एक मिनिट. दादा मी येईन तुमच्या बरोबर. हा. अहो तुम्ही पटकन तिकीट घ्या आणि लवकर या, मला सुरुवात चुकवायची नाही हा लवकर. हा, तुम्ही निघा. एक मिनिट. दादा मला तू 2 रसिका, तिकीट दे. नाही, नाही आणि हे बाय त्यांची आहे. हा त्यांची राहू दे. आता त्या दादांचं झालं की त्यांना मध्ये दादा तुम्ही टेन्शन नका घेऊ. तुम्ही तिकीट घ्या आणि तुम्ही मध्ये या. तुम्ही जसे मध्ये आले मी उठून जाईन, तुम्ही तुमच्या बायकोजवळ बसा. हा तुम्ही या. नाही, एक मिनिट चला, वहिनी. रसिका थांब जाऊ नको. चला, मी आलो. चला. एक मिनिट. मला तुम्हाला आणखीन एक प्रश्न विचारायचा आहे. Yes, sir. माझा मुद्दा हा आहे की मला कंप्लेंटच करायची आहे खऱ्या अर्थाने. तुमच्या थिएटरमध्ये 2 सीटांच्या मध्ये अंतर फार कमी आहे, त्यामुळे पुढचा बसला की त्याला मागच्याचा पाय लागतो आणि मग प्रॉब्लेम होतो. मागे एकदा असंच झालं. माझी बायको जेव्हा पुढे बसली होती तेव्हा मागच्याचा पाय लागला आणि तिचा विनयभंग झालेला आहे. सर नाही, असं आता होणार नाही, कारण तो तुमची बायकोच घेऊन गेलेला आहे आणि मुळात तो एकच तिकीट घेऊन गेलेला आहे. त्यामुळे तुमची बायको कुठे बसणार आहे आता मला माहित नाही. त्याचं तिकीट माझ्याकडे आहे सर. वेंदळा माणूस एकच तिकीट घेऊन गेला, बायको ए